मध्य मुंबईच्या उमेदवार प्रिया दत्त काँग्रेसच्या ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आज खास बातचीत करणार आहोत. त्या आपल्यासोबत मॅम. HW मध्ये आपलं सर्वात प्रथम स्वागत आहे. ज्या प्रकारे 2014ला मोदींची लाट होती ती यंदा आहे का नाही, काय वाटतं तुम्हाला? कारण की पूनम महाजन जे आहेत तुमच्या ज्या अपोजिटला उभे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे यावेळेस मोदी लाट नाही तर ती सुनामी आहे जी आलेली आहे. तर याबद्दल काय बोला? जी मैं ये कह सकती हूँ कि ये बार मोदी की लहर बिल्कुल नहीं है. जो 2014 में हुआ था लोग तब कहते थे कि सुनामी थी. आज मैं सोच रही हूँ कि छोटी सी आंधी भी नहीं है. तो यहाँ मुझे मोदी की लहर बिल्कुल नज़र नहीं आ रही. त्याचप्रमाणे तुमचा जो मतदारसंघ आहे हा यात उच्चभ्रू लोक देखील आहे आणि झोपडपट्टी धारक देखील आहेत. तर यांच्या ज्या समस्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. तर त्या तुम्ही कशा पूर्ण कराल त्याबद्दल काय? देखिए मैं पहले भी सांसद रह चुकी हूँ, यही क्षेत्र से सांसद रह चुकी हूँ और दोनों जगहों की जो समस्या हैं अलग अलग समस्या हैं. उन दोनों समस्याओं का समाधान करना हम लोग का फ़र्ज़ बनता है. जो बिल्डिंग में रहने वाले भी हैं उनकी अलग समस्याएं हैं और जो झोपड़पट्टी में रहने वाले हैं उनकी अलग समस्या हैं. और हमने हमेशा ये कोशिश की है कि जहाँ जहाँ भी ज़रूरत पड़े, जहाँ जहाँ भी विकास होना चाहिए हम करते हैं. हा जो गड आहे मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा गड राहिलेला आहे. याआधी तुम्ही 2 वेळेस खासदार होतात, वडील देखील खासदार होते. अशा प्रकारची वारसाची भूमिका आहे. आणि आत्ताच्या ज्या खासदार होतात त्यांच्याकडून काय कामं झालेली नाहीयेत, या 5 वर्षात कोणती कामं झालेली नाहीयेत आणि तुम्ही निवडून आल्यानंतर कोणती कामं करणार आहात? देखिए इन 5 सालों में मैं यही कह सकती हूँ कि जब मैं खासदार थी हम लोग का काम क्या था. बहुत सारा डेवलपमेंट का काम किया गया. बहुत सारा हमने कोशिश की कि हाउसिंग का जो बहुत बड़ा इशू है हमारे क्षेत्र में, रीडेवलपमेंट का इशू है, पुनर्वास का इशू है, वो सबसे बड़ा मुद्दा है. और वो उस में काम मैंने बहुत किया है. बहुत लोगों को घर दिलवाए, बहुत लोगों के लिए SRA का जो इशू था वो सॉल्व करके दिया. सेंट्रल गवर्नमेंट पे जो लैंड जो लोग बसे हुए हैं वो हमारा प्रयास रहा है कि वो हम ऊपर तक लेकर गए. हमारे जब प्रधानमंत्री थे हम उन तक पहुंचाया. नेशनल पॉलिसी के बारे में बात की. बहुत सारे ये जो समस्या थी हमने उसकी शुरुआत की ताकि उसका हल हो. लेकिन इन 5 सालों में वो कुछ नहीं हुआ है. तो मैं समझती हूँ कि ये जो पहले मुद्दे थे वही मुद्दों को मुझे लेकर जाना है आगे. और हाउसिंग का सबसे बड़ा मुद्दा है. त्याच प्रकारे तुमच्या अपोजिट ज्या उभ्या आहेत त्यांना देखील एक वारसा आहे, राजकारणाचा वारसा आहे. त्यांचे वडील देखील राजकारणात होते जसे तुमचे वडील होते. तुम्हाला एक वारसा आहे. तितपत ही निवडणूक सोपी नाहीये, याकडे कसं पाहताय? देखिए मेरे पिताजी की जो वारसा है आप जब बोलते हैं वो राजनीति नहीं थी. वो हमेशा एक लोगों के बीच रहकर लोगों का काम करते थे. उन्होंने राजनीति को इस्तेमाल किया लोगों के बीच काम करने के लिए और वही मेरी हमेशा कोशिश रही है. मैं हमेशा ये देखती हूँ कि हम पॉलिटिक्स को इस प्लेटफॉर्म के सही तरीके से इस्तेमाल करें तो बहुत लोगों तक हम पहुँच सकते हैं, अपने काम के साथ पहुँच सकते हैं. और वही मैं समझती हूँ कि बहुत बहुत ज़रूरी है आज के हालात में. त्याच प्रकारे तुम्ही ज्या मतदारसंघात आहात त्याच मतदारसंघात दलित आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, मतं जी आहेत ती आहेत. तर या ह्याच्यात जे आहे आता राजकारण असं होते की जर प्रिया दत्त निवडून आल्या तर हिंदू मतदारांना निग्लेक्ट केलं जाईल, अशा प्रकारची जी भावना आहे. तर याबद्दल ये मैंने कभी मेरे मतदारों को इस तरह से डिवाइड नहीं किया है. जैसे आज आप बोल रहे हैं कि ये हिंदू है, मुसलमान है. मेरे मतदार संघ में सब रहते हैं. मैंने कभी उनको एक ये नज़र से नहीं देखा है कि वो हिंदू है या मुसलमान है या सिख है. वो कभी नहीं हुआ है. काम मैंने सबका किया है और करती रहूँगी. जब कोई भी चुन के आए, मैं क्यों कोई भी चुन के आए, उनका ये जिम्मेवारी होती है कि सब लोग जो अपने मतदार में रहते हैं अगर उन्होंने आपको वोट दिया है या नहीं दिया है उनका काम करना आपका फ़र्ज हो जाता है. त्याच प्रकारे नवीन मतदार जे युवा पिढी या राजकारणात उतरते, नवीन मतदार होतात. वोटिंग आयडीचा घोळ तर सगळ्यांनाच माहिती तशा प्रकारे, पण नवीन मतदार येतात तर त्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करा? मैं उन सब से यही कहना चाहती हूँ कि जब वोट देने जाएं आपको पता होना चाहिए कि आपका वोट क्यों इतना कीमती है. हमारे लोकतंत्र ने हमें बहुत बड़ी ताकत दी है, हमारा वोट. और उस वोट से आप अपना भविष्य बदल सकते हैं. ये वोट के द्वारा हम सरकार बना सकते हैं और सरकार को निकाल भी सकते हैं. ये है ताकत एक वोट की.
और हर नौजवान को ये मालूम होना चाहिए, हर नौजवान को मालूम होना चाहिए कि वोट किस मुद्दों पर देना चाहिए और बहकावा में नहीं आना चाहिए उसमें। धन्यवाद प्रियाजी, तुम्ही आमच्याशी आज HWची खास बातचीत केली. तर अशा प्रकारे प्रिया दत्त जी आहेत त्यांनी आपल्याला खूप गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. मग त्या निवडणुकी संदर्भात त्या काय कामं करणार आहेत वेगवेगळी ते देखील सांगितलेलं आहे. आणि नवीन मतदार जे आहेत त्यांना एक मतदानाचं आव्हान देखील केलं आहे की त्यांनी नक्कीच मतदान करा. धनंजय दळवी, HW मराठी न्यूज, मुंबई. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.